राज्य शासनाकडून धुळे जिल्हा आरोग्य विभागाला 5 शववाहिका रुग्णवाहिका मिळाल्या। प्रत्येक तालुक्याला एक तसेच जिल्हा रुग्णालयाला एक शववाहिनी रुग्णवाहिका दिली जाणार। नांदेडच्या कृषी विभागातील 5,98,00,000चा कृषी पर्यवेक्षकांकडून अपहार। 11 कृषी पर्यवेक्षकांसह शेतकऱ्यांविरोधात नांदेड पोलिसात गुन्हा दाखल। 11 कृषी पर्यवेक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार। जळगावच्या पारोळ्यामधील सार्वेत घरकुलांची अधिकाऱ्यांकडून पाहणी। प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी घरांना दिली भेट। घरकुलांसाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे सरपंचांना आश्वासन। धुळ्यात शिरपूर फर्स्टचं भीक मागो आंदोलन। खासदारांच्या पगारात 24% वाढ झाल्याने शिरपूर फर्स्ट आक्रमक। खासदारांच्या पगारात झालेली वाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी। जळगावात मुस्लिम बांधवांचं वक्फ संशोधन विधेयकाविरोधात आंदोलन। मुस्लिम बांधवांना काळ्या फिती बांधून वक्फ संशोधन बिलाचा निषेध केला। वक्फ बिलाच्या विरोधात मुस्लिम बांधवांकडून निदर्शनं। धुळ्यातील नरडाणा ते बोरविहीर रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांचा जमिनीचा ताबा देण्यास नकार। जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत जमिनी न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय। जळगावच्या म्हसवे गावातील ग्रामस्थांचा पंचायत समितीवर जनाक्रोश मोर्चा। घरकुल यादीत झालेल्या अनियमितता आणि फेरफारीच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन। दोषींवर कारवाई करण्याची मागणी। धुळे व्याख्यानमालेला आजपासून सुरुवात। आमदार अमरीश पटेल यांच्या हस्ते व्याख्यानमालेचं उद्घाटन। जयेश चौधरी आणि अमित चौरशिया यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप। नांदेडमध्ये पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना जाब विचारला। कुठल्याही प्रकारचा अजेंडा आम्ही चालवत नसल्याचं कुलगुरूंकडून स्पष्टीकरण। साताऱ्याच्या फलटण तालुक्यात 32 वर्षीय तरुणाची हत्या। मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या बदनामी केल्याचा आरोप करत हत्या। 8 दिवसांनंतर लोणंद पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल। पीडित कुटुंबियांनी अंजली दमानी यांची भेट घेतली। पुण्यातील वारजे परिसरात 10 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार। लग्न कर नाहीतर मारून टाकीन अशी धमकी देत अपहरण करून शेजाऱ्याकडूनच चिमुकलीवर अत्याचार। रायगडच्या रोहामधील चणेरातील शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग। चणेरातील शाळेत विद्यार्थिनींना अयोग्यरित्या स्पर्श केल्याची तक्रार। रोहा पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। डोंबिवलीच्या पिसवलीमध्ये 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण। डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 3.5 तासात मुलाला शोधलं। 4 आरोपी ताब्यात। सिंधुदुर्गात एसटी बसला भीषण अपघात। अपघातात एसटीमधील 35 प्रवासी जखमी। इन्सुली घाटात ब्रेक फेल झाल्यानं एसटीचा अपघात। नागपूरच्या अंबाझरी परिसरात कारचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। कारमधील दोघंही जखमी। रस्त्याच्या कडेला चाललेल्या 2 महिलाही जखमी। पोलिसांकडून चौकशी सुरू। जळगावच्या जामनेरमध्ये चालकाचा ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात। भरधाव ट्रॅक्टरनं उभ्या असलेल्या 10 ते 12 दुचाकी उडवल्या। ट्रॅक्टर मालकाकडून नुकसान भरपाई देण्याची कबुली। मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक। दुचाकीला धडकून कार बोलेरो पिकअपवर आदळली। अपघातामध्ये दुचाकीस्वार थोडक्यात बचावला। कुत्र्यापासून बचावासाठी तरुण 2 दिवस विहिरीत। छत्रपती संभाजीनगरच्या पिशोर गावातील घटना। गावकरी पोलिसांच्या मदतीनं तरुणाला वाचवण्यात यश। पालघरमधील मांडवी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचं पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते उद्घाटन। आमदार निधी आणि लोकसभा सहभागातून अत्याधुनिक पोलीस इमारत उभी। चंद्रपुरातील ताडोबाच्या कालापाणी भागात वाघ बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वन विभागाकडून यावेळी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न। जळगावच्या देऊळगावमधील गुजरीमध्ये अंगणवाडीच्या पोषण आहाराच्या तांदळाची परस्पर विक्री। अपहाराचा तांदूळ खरेदी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब भगवान जगन्नाथाचं दर्शन घेतलं। भगवान जगन्नाथाच्या दर्शनानं मला कायमच ऊर्जा मिळते। मी नेहमी दर्शनाला येतो। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। जलजीवन मिशन योजनेचं काम निधीअभावी रखडलं। वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंची कबुली। वाशिममधील सर्वच गावांमध्ये योजनेचं काम रखडलेल्या अवस्थेत। कृषी पर्यवेक्षकांकडून सिंचन योजनेत 5,98,00,000चा घोटाळा। नांदेड कृषी विभागातील प्रकार। योजनेत संगनमतानं घोटाळा। 11 कृषी पर्यवेक्षक, 3 वितरक आणि शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमधील पाणी प्रश्नाबाबत सत्ताधारी आणि विरोधकही आक्रमक। आमदार सीमा हिरेंनी आयुक्तांची भेट घेतली तर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाकडून आयुक्तांना निवेदन। सत्ताधारी आमदारांना पाण्याचा प्रश्न येऊन पालिकेत यावं लागतं हे दुर्दैव। सुधाकर बडगुजरांचा सीमा हिरेंना टोला। अकोल्यात शिंदेच्या शिवसेनेकडून पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन। अकोला शहरात मागील काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा। महापालिकेनं पाठवलेल्या पाणी बिलाची आंदोलकांकडून होळी। ईदच्या दिवशी मुंबईतील डोंगरी परिसरात हिंदू मुस्लिम दंगलीचा कट। एका अज्ञात व्यक्तीकडून एक्स पोस्टद्वारे दंगलीची माहिती। अज्ञाताकडून नवी मुंबई पोलिसांना पोस्ट टॅग। माहितीची दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू। मनसेच्या वतीनं कबूतर हटाव मोहीम, कबुतरांना खाद्य देऊ नका, मनसेची बॅनरबाजी, कबुतरांच्या वाढत्या संख्येवर मनसेकडून लक्ष वेधण्याचा प्रयत्न।
मुंबईकरांना पालिकेकडून गुढीपाडव्याला खास गिफ्ट. मलबार हिलमधील नेचर वॉकवे सोमवारपासून सुरू होणार. 700 मीटर लांबीच्या वॉकवेसाठी तिकिटाचे दर अद्याप निश्चित नाही. गुढीपाडव्यानिमित्त ठाण्याच्या उपवनमध्ये महाआरती. कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीनं महाआरतीचं आयोजन. वाराणसीतील पुजाऱ्यांकडून भव्य महाआरती. मुंबईत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना आता 1000चा दंड. 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी. पालिकेकडून दंडाच्या रकमेत 10 पटींनी वाढ. मुंबईतील गिरगाव परिसरात गुढीपाडव्याची लगबग सुरू. शोभायात्रेत छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं आकर्षण. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू. भारतीय रेल्वे विभागानं कोकण रेल्वे ताब्यात घ्यावी. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन बंद करण्याची खासदार म्हस्केंची मागणी. अमरावतीत पालकमंत्री बावनकुळेंची ग्रामीण कार्यालयात अचानक भेट. कमिशन घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा. सर्व रजिस्ट्रार कार्यालयात अचानक भेट देणार. बावनकुळेंचा इशारा. महामार्गावर प्लास्टिक कचरा दिसल्यास टोल देणार नाही. महामार्गांवरील स्वच्छता टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी. तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर स्वच्छता वाहन फिरली पाहिजे. मंत्री गणेश नाईकांचे टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांना निर्देश. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळनूर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची पुणे पोलिसांची मागणी. दोघांवर रक्ताचे नमुने अदलाबदली केल्याचा आरोप. शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदासह इतर सर्व पद बरखास्त. कल्याण राणा प्रकरणी पक्षाचा निर्णय. नव्यानं मुलाखती घेऊन पदं जाहीर केली जाणार. शिवसेना कल्याण विधानसभा प्रमुख प्रशांत काळेंची माहिती. प्रतीक पडवेकर नावाचा कोणताही कर्मचारी सीएम कार्यालयात नाही. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला सुलक्षणा धर यांच्याकडून आव्हान. बनसोडेंना 2 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी. सुलक्षणा धर यांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. मोदींच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालयाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार. एसपीजी, नागपूर पोलीस आणि इतर एजन्सी कार्यक्रमस्थळी तैनात. नवी मुंबई विमानतळासाठी जमीन जाणार असल्यानं रायगडमधील शेतकरी अस्वस्थ. राज्य आणि केंद्र सरकारकडे बाजू मांडू. लोकांना न्याय देऊ. शरद पवारांची प्रतिक्रिया.